दैवत कैसे, पहारे हे दैवत कैसे, भक्ती पिसे भाविक पाचारिल्या सरसे पावे, पाचारिल्या सरसे पावे, ऐसी सवे भराडी शुष्क काष्टी गुरगुरी लाजारी न धरिता, पाचारिल्या सरसे पावे ऐसी सवे भराडी, तुका म्हणे अर्धनारी, तुका म्हणे अर्धनारी, ऐसी धरी रूपड्या, पाचारिल्या सरसे पावे ऐसी सवे भराडी, विठ्ठला दैवत कैसे, पहारे हे दैवत कैसे, भक्ती पिसे भाविक पाचारिल्या सरसे पावे ऐसे सवे भराडी, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर, वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी, पहारे हे दैवत कैसे, पहारे हे दैवत कैसे, भक्ती पिसे भाविक पाचारिल्या सरसे पावे ऐसी सवे भराडी, कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून त्या भगवंताचा स्वभाव प्रकट करतात. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पांडुरंगाच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने
चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा बाबाच्या वतीनं माझ्याकडे आली आणि त्या कीर्तन रूपी सेवेकरता सगळेजण जमलेले सर्वच माझ्या गुरुस्थानी असलेले सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक विठ्ठल तुकोबरायांनी असा दंड घातलेला आहे की बाबा तुम्ही कीर्तनामधून काय करा की माणसाची काय करू नका, स्तुती करू नका. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परेसावी विज्ञापना. पंडित जन तुम्ही माझी काय करा ही विनंती ऐका. तुम्ही कीर्तनामधून काय करू नका, कोणाची स्तुती करू नका. पण याच्याही पलीकडे एक असं आहे की आपल्याला तुकोबरायांनी सांगितलं की स्तुती काय करायची नाही, माणसाची करायची नाही. पण संत जर असेल तर संताची आपल्याला स्तुती काय व्हावी लागते, करावी लागते. कारण असं आहे दुसऱ्याची जर स्तुती आपण कीर्तनामधून जर केली तर काय होतं की आपल्याला दोष लागतो. पण संताची स्तुती जर आपण कीर्तनामधून नाही केली तरी आपल्याला काय लागतो, दोष लागतो. असे आपले बाबांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. कारण माऊलीचे खूप सुंदर काय येतं, 3 दृष्टांत येतं आणि त्याच्यामधून सांगितलं की लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिस्थित आहे की मी मूर्त ही जीवितला आहे अमृत सिद्ध जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्या याती भारती एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. माऊली असं सांगतात की माऊली म्हणतात की लोखंडाचं सोनं होतं, त्या परिसाच्या संगतीत गेल्यानंतर लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. पण जसं त्या लोखंडाचं परिसा बरोबर गेल्यावर काय होतं, सोनं होतं. मला एक सांगा त्या लोखंडाची किंमत जास्त का त्या परिसाची किंमत जास्त? परिसाची. काय परिसाच्या संगतीत गेल्यामुळे लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलं की एखादा मृत माणूस आहे, मेलेला माणूस आहे आणि त्याला काय पाजलं, अमृत पाजलं. अमृत पाजल्यानंतर तो माणूस काय होतो, अमर होतो. की कारण त्या मेलेल्या माणसाचं ते काय नसतं, सामर्थ्य नसतं. त्या अमृताचं ते काय सामर्थ्य. आणि तिसरं उदाहरण देतात माऊली सांगतात की बाबा एखादा मुका माणूस आहे पण मुका माणूस असताना त्याला सरस्वती माता काय झाली, प्रसन्न झाली. तर मुक्या माणसाला जर सरस्वती माता प्रसन्न झाली तर तो काय व्हायला लागतो, बोलायला लागतो. हे 3 सिद्धांत सांगितले. पहिलं सांगितलं की त्या परिसामुळे लोखंडाचं काय झालं, सोनं झालं. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं मेलेला माणूस जिवंत झाला, कशामुळं, अमृतामुळं. आणि तिसरं सांगितलं मुक्या माणसालाही बोलणं येतं कारण सरस्वती मातेमुळं. कारण या ठिकाणी त्या लोखंडाचा काय नाही, तो मोठेपणा नाही किंवा त्या मेलेल्या माणसाचा तो काय नाही, मोठेपणा नाही किंवा मुक्या माणसाचा तो काय नाही, मोठेपणा नाही. तर या ठिकाणी जर मोठेपणा आहे त्या परिसाचा काय मोठेपणा आहे. त्याच्यानंतर सांगितलं त्या अमृताचा काय मोठेपणा आहे आणि सांगितलं सरस्वती मातेचा काय मोठेपणा आहे. असं त्या वस्तूमध्ये काय सामर्थ्य. आणि तेच सामर्थ्य म्हणजे बाबांना आम्हाला या ठिकाणी काय केलं, उभं केलं. कारण आमचं सामर्थ्य नाही इथपर्यंत उभं राहण्याचं, पण बाबांनीच आम्हाला इथपर्यंत काय झालं, पोहोचवलं. दुपारी ज्ञानेश्वरी मध्ये आपला विषय झाला की बाबा ज्ञानेश्वरी सांगायची, कीर्तन करायचे म्हणजे एक प्रकारचा स्वयंपाक काय करायचा आहे, बनवायचा आहे. कारण दुपारी जे होते त्यांना काय माहित आहे, जे दुपारी नसतील ते डबल काय करा, ऐका तुम्ही डबल काय करा, ऐका. जसं स्वयंपाक काय करायचा बनवायचा आणि तो स्वयंपाक काय करायचा, वाटायचा. तसा आम्हाला जो कीर्तन रूपी स्वयंपाक जो आहे तो बाबांनीच काय केला, तयार करून दिला. आणि तो आम्हाला काय सांगितलं, हे तुम्ही काय करा, वाटा. पण त्याच्यामध्ये एक होऊ शकते, स्वयंपाकामध्ये दोष नाही पण वाटण्यामध्ये काय होऊ शकतो, दोष निश्चित होऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, जर काही कमी जास्त झालं तर मला काय करा, माफ करा.
तरी निवते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असो. आता तुम्हाला एकच काय विनंती आहे की जर काही कमी वाटलं तर त्याच्यात तुम्ही काय करा, जास्त करा, आणि जर काही जास्त वाटलं त्याचं काय करा, कमी करा. विठ्ठल कारण बाबाविषयी आपल्याला बोलणं काय नाही, शक्य नाही. कारण तुकोबाराई म्हणतात भक्ताचा महिमा भक्तची, भक्ताचा जर महिमा जाणायचा असेल तर आपल्याला आधी काय व्हावं लागेल, भक्तच व्हावं लागेल. ज्या वेळेस आपण भक्त झालो त्याच वेळेस आपल्याला काय होईल, भक्ताचा महिमा. आपण तेव्हाच महिमान कळू येईल. ज्यावेळेस आपण अंगाने झालो त्याच वेळेस आपल्याला काय होईल, संतांचा महिमा कळल. मग आपल्याला संतांचा महिमा कळत नाही तर मग आपण एकच करायचं. तुकोबाराय म्हणतात काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. का आपल्याला त्यांचं वर्णन करणं होत नाही तर आपण काय करायचं नाही, वर्णन करायचं नाही, त्यांच्या चरणावर काय करायचं, मस्तक ठेवायचं. आणि असं बाबाच्या चरणावर मस्तक आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ. विठ्ठल आता जर वेळ आपल्याकडे फक्त एकच तास काय झाला आता राहिलाय, एका तासामध्ये आपल्याला कीर्तन रूपी सेवा काय करायची पाहायची. जशी जशी जमल, जसा माऊली बुद्धी देतील, जसे बाबा बुद्धी देतील तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल आजच्या पर्वाचा आज एक महान असं काय पर्व आहे. कोणतं पर्व आहे आज दादा शिवा, कोणतं पर्व आहे? एकादशी आहे हो, पण त्याच्यामध्ये कार्तिक एकादशी काय आहे याचाही थोडा काय इतिहास आहे. कारण चातुर्मास की भगवंत जे आहेत, भगवंत काय झाले आषाढीला, भगवंत काय झाले झोपले. म्हणजे आषाढीची शयनी एकादशी आणि आजची जी आहे कार्तिकीची प्रबोधनी काय एकादशी आहे. असं हेही कारण आणि दुसरंही कारण काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. एक वेळेस काय झालं की असं एक वेळेस बिदरचा राजा काय झाला पंढरपूरला आला. आणि बिदरचा राजा पंढरपूरला आल्यानंतर काय झालं की भगवंताच्या दर्शनाला तो बिदरचा राजा गेला. आणि भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि ती मूर्ती काय झाली त्या बिदरच्या राजाला आवडली. त्याला असं वाटलं की बाबा एवढी सुंदर ही काय मूर्ती आहे, ही आपण मूर्ती काय करावी, घेऊन जावी. म्हणून त्यानं काय केलं की ती मूर्ती घेतली आणि बिदरला काय केला, घेऊन गेला. इकडे काय झालं, इकडं भक्त मंडळीला काही काय नव्हतं, माहित नव्हतं. भक्त मंडळी जे आहेत आषाढीच्या नियमाप्रमाणे आपापल्या दिंड्या घेऊन पंढरपूरला काय करत होते,
येत होते. कारण त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस मोबाईल नव्हती, त्यावेळेस टीव्ही काय नव्हत्या. कारण त्यावेळेस जर मोबाईल असते तर टेटोसवर काय लागला असता, लागला असता ना की बाबा पंढरपूरचे भगवंत काय येतं, की बिदरच्या राजानं काय केले, घेऊन गेले. किंवा टीव्ही वाले बातमी दाखवली असती की बाबा भगवंताची मूर्ती काय केली, त्या बिदरच्या राजानं काय केली, घेऊन गेला. पण त्यावेळेस कोणतंच काय नव्हतं, साधन नव्हतं, सुविधा नव्हत्या. म्हणून काय झाले, सगळे वारकरी आषाढीला त्या ठिकाणी काय झाले, आले. आणि आल्यानंतर बघितलं तर मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताची त्या ठिकाणी काय नाही, मूर्तीच त्या ठिकाणी काय नव्हती. आणि बघितलं, अरे म्हणले मूर्ती या ठिकाणी नाही, त्याच्यामध्ये अनेक काय होते, भक्त होते. आणि त्या भक्तांनी विचार केला की या ठिकाणी काय नाही, मूर्ती नाही. विचारलं की बाबा ही मूर्ती कोण आहे, ही मूर्ती कोण घेऊन गेलंय, म्हणून असं विचारत होते. त्यानंतर सांगितलं ते तल्ल्याने की बाबा बिदरचा राजा आला आणि बिदरच्या राजाने ती मूर्ती काय केली, घेऊन गेला. आणि मग नाथ महाराजाचे पूर्वज होते भानुदास महाराज. भानुदासाचे गुढी महाविष्णूचा अवतार. भानुदास महाराज काय होते, त्या ठिकाणी होते. भानुदास महाराज म्हणले, सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, की याच ठिकाणी काय करा, तुम्ही थांबा आणि मी काय करतो, बिदरला जातो आणि पांडुरंगाची मूर्ती काय करून येतो, घेऊन येतो. मग वारकऱ्यांनी सांगितलं काही अडचण नाही, भानुदास महाराज तुम्ही काय करा, जा आणि ती मूर्ती काय करा, घेऊन या. म्हणून भानुदास महाराज काय झाले, निघाले. जात असताना वारकऱ्यांना सांगितलं की त्याच ठिकाणी काय करायचं, राहायचं. वारकऱ्यांना वाटलं की नुसतंच काय करावं, राहावं. म्हणून वारकऱ्यांना असं वाटलं की भगवंताचं काही काय करावं, चिंतन करावं. कारण वारकरी असले तर वारकरी काय करतील, ज्ञान आपल्या रिकामा टाइम असला त्यानं आपण काय करू, सगळे आपल्या घरचेच येत. मला दिवस जाऊन सांगू नको बरं. आपल्या रिकामा टाइम आहे, आपण काय करू, गप्पा मारतो, मोबाईल काय करू, पाहत बसू. ती वारकरी होते. वारकरी काय करणार, भजन करणार, भगवंताचं चिंतन करणार. असं वारकऱ्यांनी त्या ठिकाणी चिंतन करायला लागले, कीर्तन काय करायला लागले. इकडे भानुदास महाराज काय झाले, निघाले. भानुदास महाराज जात असताना, भानुदास महाराज जात होते त्या ठिकाणी काय झाले, गेले बिदारला गेले. आणि बघितलं जात असताना जे भानुदास महाराज होते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी काय झाले, गेले. आणि गेल्यानंतर बघितलं तर त्या राजानं काय केलेलं होतं, एक मंदिर बांधलेलं होतं. आणि त्या मंदिरामध्ये काय केलेलं होतं, भगवंताला ठेवलं होतं. आणि भगवंताला ठेवल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार काय केलेले होते, घातलेले होते. आणि भानुदास महाराज गेले, बाहेरूनच बघितलं. अरे म्हणले पांडुरंगा, तू इथं या ठिकाणी काय झालाय, बसलाय. आम्ही तिकडे वारकरी तुझ्या भेटीसाठी काय झालो तर पंढरपूरला आलो. आमच्या वारकरी तुला काही देऊ शकत नाही, तुला लय अलंकाराची काय हाऊस म्हणून राजा संग तू आला का, असं भानुदास महाराज काय लागले, बोलायला लागले. कारण प्रेमामध्ये असंच असतं, प्रेम असलं की काय वाटत नाही, लाज वाटत नाही. माऊली म्हणतात आवडी आणि लाजवी. आवड असली की काय वाटत नाही, लाज वाटत नाही. तसं भानुदास महाराज सरळ सरळ काय लागले, बोलायला लागले. अरे म्हणले पांडुरंगा, अरे तिकडे आमचे वारकरी तुला सोनं नाणं देऊ शकत नाही, म्हणून तू या राजाच्या घरी येऊन बसला का, असं भानुदास महाराज भगवंताला बोलायला लागले. आणि बोलत असताना मग पांडुरंगानं बघितलं की भानुदास महाराज या ठिकाणी काय झाले तर आले. म्हणून भगवंतानं काय केलं, सर्व दरवाजे काय केले, उघडले. भानुदास महाराजाला आत बोलवलं. आणि बोलवल्यानंतर काय केलं, ते आल्यानंतर आपल्या अंगावर विठ्ठल विठ्ठल
की आपलं भगवंतानं काय केलं, भानुदास महाराजाला आत बोलवलं आणि भानदास महाराजाला आत बोलवून आपल्या अंगावर जे काही अलंकार होते सगळे अलंकार भानदास महाराजाला काय केले, घातले. आणि भानदास महाराजाला घातल्यानंतर भानदास महाराज देह भानावरच काय नव्हते कारण भक्ताचं वर्णन करत असताना असंच केलंय, भक्ताईशे जाना जे देव उदास गेले आशा पास निवारणी. की भगवंता समोर तर येरीच भक्त काय नसतात, देवावर नसतात आणि भगवंताच्या पहिलेच काय गेले तर समोर गेलेत. मग त्या ठिकाणी काय देह भानावर राहील का, नाही. म्हणून काय केलं, त्या भानदास महाराजांनी बघितलं नाही की आपल्या अंगावर काय केले तर अलंकार केलेत. पण सकाळची वेळ झाली, रात्रभर भगवंत आणि भानदास महाराज बोलले आणि बोलल्यानंतर सकाळी 4चा टाइम झाला आणि भानदास महाराजांना काय केलं की काकडा घ्यायचा म्हणून बाहेर नदीच्या काठावर काय झाले आले. आणि सकाळी तिथलेही जे वारकरी होते, जे पूजकरी होते, त्यांना ते काय झाले, पूजा करण्याकरता उठले आणि बघितलं तर भगवंताच्या अंगावर एकही काय नव्हता, दागिना नव्हता. बघितलं की अरे भगवंताचे दागिने कोणतरी काय झाले तर घेऊन गेले. भगवंताचे दागिने कोणीतरी नेलं. सगळ्या नग त्या राज्यामध्ये की सगळी दौंडी काय झाली, पिटली. आणि बघितलं तर त्या नदीच्या काठावर भानदास महाराज काय करत होते, काकडा घेत होते. त्या सेवकांनी बघितलं की अरे भानुदास महाराजांना आपल्या भगवंताचे अलंकार काय केले, चोरले. म्हणून ते सेवक आले आणि त्या सेवकांनी सांगितलं की मला महाराज तुम्ही भगवंताचे काय चोरले तर अलंकार चोरले तर चला राजाकडे. भानदास महाराज म्हणले पांडुरंगा तुला यायचं नव्हतं तर सरळ काय करायचं होतं, नाही म्हणायचं होतं, मी काय होत नाही येत नाही. मग असा आळ का घातला की एक तर काय केलं की तुझे दागिने माझ्या अंगावर टाकले आणि दुसरी गोष्ट काय केली, राजाच्या हाताने काय द्यायचा, दंड द्यायचा. त्याच्यापेक्षा बाबा तुला सांगायचं होतं की मी काय होत नाही येत नाही, तुला इथंच राहण्याची काय हौस आहे. म्हणजे त्या सेवकांना काय केलं, त्या राजाकडे घेऊन गेले भानदास महाराजाला आणि भानदास महाराजाला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी गेले. सांगितलं म्हणले तुम्ही भगवंताचे दागिने काय केले तर चोरले, तर तुम्ही भगवंताचे दागिने चोरले तर तुम्हाला शिक्षा काय होणार, तुम्हाला शिक्षा होणारच आहे आणि तुम्हाला 16 वर्षी काय होणार आहे, शिक्षा होणार आहे. भानदास म्हणले काही अर्थ नाही, जशी पांडुरंगाची काय इच्छा आहे. कारण संतांचं जीवन असंच असते, एखादा प्रसंग जर आला तर त्यानं काय होत नाही तर आनंदी होत नाही, किंवा एखादा वाईट प्रसंग जरी आला तरी ते काय होत नाही तर दुःखी होत नाही. ज्या वेळेस भगवंताने गीतेमध्ये तेच काय केलेलं आहे, सांगितलंय की अर्जुना कर्म करत असताना कर्म कसं कर, कशा पद्धतीनं तू काय कर, कर्म कर. अरे जर आनंद झाला त्या आनंदानं काय व्हायचं नाही, नाचायचं नाही, आणि दुःख झालं तर काय करायचं नाही, रडायचं नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान बजावे, लाभा लाभ न धरावे म्हणा माझे. या ठिकाणी लाभ होईल का आपला फायदा होईल, सुख दुःख समान सकल जीवाचा
संतांना काय झालेलं असतं, सुख दुःख काय झालं असतं, समान झालेलं असतं, सगळ्याविषयी काय झालेले असते, दया झालेली असते, सगळ्या गोष्टींवर दया असते. म्हणून असं की भानदास महाराजालाही तशाच पद्धती झालं. एक तर पहिले अलंकार मिळाले याचा काय झाला नाही, आनंद झाला नाही, किंवा आता सुळावर काय करायचंय, द्यायचंय याचं दुःखही काय झालं नाही, झालं नाही. म्हणले की बाबा अलंकार घातले, पांडुरंगाची काय इच्छा आहे, आता सुळावर द्यायचंय तर ही पांडुरंगाची काय इच्छा आहे. आणि त्याची इच्छा जर अशी असेल की आपल्याला काय करायचं, वाचवायचं, तर काहीतरी या सुळामध्ये काय होईल, काहीतरी करेल. म्हणून भानदास महाराजाला 100% भगवंतावर काय होता, विश्वास होता. कारण परमार्थाचं जे भांडवल आहे तर मुळात काय विश्वास पाहिजे. आणि विश्वास जर असला तर आपण मालकावरही काय गाजू शकतो, विश्वासितो करी स्वामीवर सकळ भोगिता होय त्यांचा. की विश्वास जर असेल तर मालकावरही काय गाजवता येते, सत्ता गाजवता येते. पण विश्वास जर असेल, परमार्थाचं भांडवल जर काय असेल तर काय विश्वास. भांडवल तरी गाठी, भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थाचं भांडवल काय असेल तर विश्वास काय आहे. म्हणून भानदास महाराजाचा 100% विश्वास होता की काय भगवंतावर काय होता, विश्वास होता. सांगितलं, अरे राजा, तुझी इच्छा जर असेल आणि माझ्या पांडुरंगाची जर इच्छा असेल तर तू मला काय कर, सुळावर दे. आणि मग त्या सुळावर द्यायचं म्हणून भानदास महाराज आणि ते राजा आणि सगळे सेवक काय झाले, चालले. आणि चालत चालत गेल्यानंतर सुळाजवळ आले. आता त्या ठिकाणी भानदास महाराजाला काय द्यायचं, सुळावर द्यायचं असं ठरलं. आता देणार तेवढ्यात त्या सुळाचं काय झालं, पाणी झालं. आणि त्या ठिकाणी भगवंताची काय राहिली, मूर्ती साक्षात उभी राहिली. राजालाही कळालं की भानदास महाराजाचा काय अधिकार आहे. त्या राजालाही वाटलं, म्हणले महाराज माफ करा मला तुम्ही, मी तुम्हाला ओळखण्यामध्ये काय झालो, चुकलो. भानदास महाराजांनी सांगितलं, अरे राजा, तुझी त्याच्यामध्ये काही काय नाही, चूक नाही. जे काय ते होत असतं ते भगवंताच्या काय होत असतं, इच्छेनं होत असतं. आणि त्याच्यानंतर राजाने विचारलं, म्हणले महाराज तुम्ही या ठिकाणी कशा करता आले. सांगितलं, म्हणले राजा, अरे पंढरपूरला ही मूर्ती होती आणि आम्ही सगळे वारकरी या ठिकाणी काय झालो होतं, येतो पंढरपूरला दर्शना करता. या वर्षी त्या ठिकाणी काय झालो, आलो, पण त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती नव्हती. म्हणून आम्हाला असं कळालं की ही जी मूर्ती आहे बिदरचा राजा घेऊन काय झाला, गेला. म्हणून इथपर्यंत आलो, मला ती मूर्ती काय करायची, न्यायची. राजालाही भानदास महाराजाचा अधिकार कळलेला होता. भानदास महाराज म्हणले, ते राजा म्हणला, महाराज तुम्ही म्हणसाल मूर्तीच काय, तुम्ही म्हणसाल ते काय करा, या ठिकाणून घेऊन जा. आणि मग त्या ठिकाणून भानदासानं महाराजांना ती मूर्ती काय झाली, घेतली आणि इकडे पंढरपूरच्या दिशेने काय झाले, निघाले. कारण या येण्या जाण्यामध्ये जवळपास 4 महिन्याचा काय गेला, कालावधी या ठिकाणी गेला. आणि म्हणून 4 महिने भानदास महाराजाला येण्याकरता लागले. कारण त्यावेळेस गाड्याच्या काय नव्हत्या, सुविधा नव्हत्या. जायचंही पायी पायी होतं आणि यायचंही काय होतं,
पायी पायी होतं. असे 4 महिने झाल्यानंतर भानदास महाराज त्या ठिकाणी आले आणि तेव्हापासूनच चातुर्मासाला काय झाली सुरुवात झाली. हे एक काय कारण आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की भगवंत जे आहेत आषाढीला काय होतात, आषाढी एकादशीला काय करतात, शयन करतात आणि कार्तिकीला काय होतात, प्रबोधन करतात. म्हणजे भगवंत काय करतात, उठतात. म्हणून असं पंढरपुरामध्ये 4 महिने भगवंताची काय घेत नाही, आरती काय करत नाही घेत नाही. 4 महिने आरती घेत नाही. म्हणून असा हा काय पर्व आहे. कारण या पर्वाचं वर्णन करत असताना भगवंतानं स्वतः सांगावं, अरे ज्यावेळेस भक्त काय होतात पांडुरंगाला भेटून काय झाले, माघारी निघाले. माघारी निघत असताना काय झालं की तुकोबाराई काय झाले, निघाले. पण निघत असताना पांडुरंगा सांगितलं, तुकोबाराया तुम्ही काय झाले तर चालले आणि आता मी एकटाच या ठिकाणी काय होणार आहे, राहणार आहे. आणि एकटाच या ठिकाणी तुम्ही जाता गावा भगवंत स्वतः म्हणतात, अरे तुम्ही चालले पण मला काय व्हायला लागलं, हुरहुर असं वाटायला लागलं. कारण ही जी अवस्था आहे एका मुलीची आणि एका आईची काही अवस्था. सूर्याशी जाय अवस्था असे कन्या सासुर्याची जाय मागे परतोनी पाय कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. जशी भगवंताची काय अवस्था आहे तशीच तुकोबारायची काय अवस्था आहे. जसं
मुलगी सासरला निघल्यानंतर जी अवस्था आईची असते तीच अवस्था काय असते, मुलीची काय असते तीच अवस्थे, दोघीची काय नसते, वेगळी नसते. म्हणून तीच अवस्था भगवंतामध्ये आणि तुकोबारायामध्ये काय झाली. पण मला एक सांगा, की आपल्याकडे मुलगी 2 सणाला काय होत असते, आवर्जून येत असते. एक म्हणजे दिवाळीचा काय आहे, आणि दुसरा दिवाळीच्या सणाला. आणि दुसरा सण कोणता आहे, बोला खालचे सांगत नाही. पंचमी का. म्हणजे मुलीनं एक तर दिवाळीला काय व्हावं, यावं, आणि दुसरं म्हणजे पंचमीला यावं. तसंच पांडुरंगानं काय केलं, भक्ताला काय केलं, सांगितलं की तुम्ही मला 2 वेळेस काय करू नका, विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुंज पांडुरंग की आषाढीला आणि कार्तिकीला मला काय करू नका, विसरू नका. आणि मग या ठिकाणी आज त्यातीलच एक काय पर्व आहे, म्हणजे एक आषाढी झाली आणि एक हे काय आषाढी कार्तिकी हे आषाढी कार्तिकी तुकोबाराय म्हणतात आषाढी कार्तिक ह्याची आम्हा सुगी.
म्हणजे सोयाबीनची जशी काय राहते सुगी राहते त्या पद्धतीने आम्हाला हे दोनच काय येतं सुगे आहेत. बाकी आमच्याकडे काय नाही सुगे नाही. आपल्याला एक काय सोयाबीनची सुगी आणि एक हरभऱ्याची सुगी. तशाच तुकोबाराय म्हणतात की आम्हाला हे दोनच काय येतं सुगे येतं. आणि सांगितलं त्यातीलच एक काय पर्व आहे. आणि असं आजचं एक काय पर्व आहे म्हणले महाराज की त्या ठिकाणी आजचं एक काय महान पर्व आहे. मग आम्ही तर आज कुठं जायला पाहिजे होतं पंढरपूरला जायला पाहिजे. आषाढी निकट आला आम्ही काय जायला पाहिजे होतं पंढरपूरला जायला पाहिजे होतं. पण एकादशीचा असंही काय महत्व आहे की आषाढी एकादशी आहे. आपण जरी पंढरपूरला गेलो आणि पंढरपूर मध्ये जर घरची आठवण येत असेल तर की कुठेही आपण असो त्या भगवंताची आपल्याला आठवण येणं काय महत्वाचे. म्हणून आपण घरी जरी असलो तरी त्या भगवंताची काय करतो आठवण करतो. असं आजही आपण त्या भगवंताचे काय करायला लागलो आठवण करायला लागलो. म्हणले महाराज त्या पंढरपूरचा काय महिमा आहे हो तुकोबाराय म्हणतात पंढरीचा महिमा महिमा देता आणि उपमा की पंढरपूरचा जर महिमा वर्णन करायला गेलं त्याच्या बरोबर त्याला कशाचीच काय देता येत नाही बरोबर देता येत नाही. कोणतीच त्याला उपमा काय करता येत नाही. ऐसा ठाव नाही कोठे देव उभ्या उभी बेटे किंवा असं ठिकाण कोणतंच नाही. ऐशी चंद्रभागा चंद्रभागा कुठंच काय नाहीये. म्हणून सांगितलं अनेक संतांनी पंढरपूरचं काय केलंय
वर्णन केलंय. कारण आपण जर वर्णन करायला लागलो, जर संतांच्या प्रमाणाचा जरी विचार करायला गेलो, 11 वाजले तरी काय होणार नाही. फक्त आपण एकच म्हणू, पंढरपूरला कशाचीच काय देता येत नाही, उपमा काय करता येत नाही, किंवा पंढरपूरचा महिमा. नामदेव महाराज स्वतः म्हणतात काय काय वर्णन करावं, तर नामदेव महाराज ज्या ठिकाणी म्हणतात काय वर्णन करावं, तर मग आपण त्या ठिकाणी काय करणार. नामदेव महाराज असा काय पंढरपूरचा महिमा आहे. कारण तुकोबाराय म्हणतात की पंढरपूर जे आहे ना, ते पंढरपूर म्हणजे भूमीवरलं काय वैकुंठ आहे. तुका म्हणे केली सोपी पाय वाट, पंढरी वैकुंठ भूमीवर. की बाब काय केलेले की आम्हाला सोपी काय केली, पाय वाट केली, पाऊल रस्ता काय केलाय आणि भूमीवरलं हे काय वैकुंठ आहे. म्हणून पंढरपूर हे भूमीवरलं काय वैकुंठ आहे. तिथल्या तीर्थाचा एक आहे महिमा आहे. निस्ती चंद्रभागा माता डोळ्यानं जरी पाहिली तर सगळ्या तीर्थ केल्याचं पुण्य काय होतं मिळतं. अवघीचे तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा जगल्या. चंद्रभागे मातेला जर नुसतं डोळ्यानं जरी बघितलं तर सगळ्या तीर्थाचं काय मिळतं, फळ त्या ठिकाणी काय होतं मिळतं. असा तीर्थाचा हे महिमा काय झालेला आहे आलेला आहे. त्याच्यानंतर वारकऱ्यांचा हे काय आलाय महिमा. बाबा त्या पंढरपूरचे वारकरी येतात, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरपूरचे जे वारकरी येतं ते मोक्षाचे काय येतं अधिकारी. म्हणजे अधिकारी कसे की बा पंढरपूरचे जे वारकरी त्यांना मोक्ष मिळतो असं नाही, की पंढरपूरचे जे वारकरी येतात त्यांनी असं ठरवलं की याला काय द्यायचा मोक्ष द्यायचा, तर त्यांच्यामध्ये एवढं काय सामर्थ्य. म्हणून असे पंढरपूरच्या वारकऱ्याचे एक आलं वर्णन आलं. तसे त्याच्यामध्ये वारकरी काय येतं अनेक येतं. एक वारकरी असा आहे की दररोज सकाळी 3 वाजता काय होतो पंढरपूरला पंढरपूरचे वारकरी येतात. आणि असा वारकऱ्याचा एक आहे अधिकार मोठा आहे. बाकी तीर्थामध्ये मिळतो, बाकी तीर्थाला गेल्यानंतर मोक्ष हे काय होतो मिळतो. कारण काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण त्या ठिकाणी आपल्या शरीर काय व्हावं लागतं मरावं लागतं. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर हे गावी. त्या ठिकाणी आपलं जीव काय व्हावा लागतो द्यावा लागतो. त्याच वेळेस माणसाला काय मिळतो मोक्ष मिळतो. असंच एका जणांना काय झालं कीर्तनामध्ये ऐकलं की
काशीला मेल्यानंतर काय मिळतो? मोक्ष. तो म्हणला जाऊ दे आता 50 वर्ष काय झालेत आपल्याला, झालेत आता राहिले 10-5 वर्ष, आपण काय करू आता? काशीमध्ये जाऊ आणि मोक्ष काय करू? मिळवून घेऊ. म्हणून तो काय झाला? निघाला. गेल्यानंतर काशीमध्ये गेला आणि काशीमध्ये 20 वर्ष काय झाला? राहिला. 70 वर्ष त्याला काय झाले? त्यानं असा विचार केला की आपण किती वर्ष आलो? 50व्या वर्षी या ठिकाणी काय झालं होतं? आलो. आता 20 वर्ष आपल्याला या ठिकाणी काय झालेत आणि म्हणून आता आपण काय करावं? घरून जाऊन यावं. नेमकं मुलाचं काय चाललं, कोणाचं गावातल्याचं काय चाललं, बाबा 1-2 दिवस राहून काय करू? वापस येऊ. आणि मग तो आला घरी आल्यानंतर नेमका दरुजात आला, त्याचा काय गेला? जीव गेला. तर त्याला मोक्ष मिळणार आहे का? ज्यावेळेस काशीमध्ये मेला तरच मोक्ष काय होतो? प्राप्त होतो. तिकडे हिमालय काय होतो? दोष खातोय, पण त्या ठिकाणी जीवित्वाची काय होती? हानी होती. हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. हिमालय दोष खातो पण जीवित्वाची हानी होण्याची काय भीती आहे. पण इथं पंढरपूर मध्ये तुका म्हणे मोक्ष देखील एक तर जीवित्वाची हानी करण्याची काय नाही गरज नाही, किंवा त्या ठिकाणी मरण्याची काय नाही गरज नाही. नुसता मंदिराचा कळस पाहिला तरी माणसाला काय मिळतो? मोक्ष मिळतो. तसं सांगितलं की या पंढरपूरचा अनेकही बाजूने काय करते? वर्णन करते. त्याच्यानंतर आजच्या एकादशी व्रताचं काय केलंय? वर्णन केलंय. ऐका व्रताचे ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा.
नेमे आचरते जन गाती ऐकते हरी कीर्तन ते समान विष्णूशी. की बाबा जे काय वर्ताचं महिमान एवढे जे नेमे आचरते जन जे नियमानं या वर्ताचं काय करतात आचरण करतात. काय गाती ऐकती हरिगुण जे काय करतात हरीचे गुण गातात आणि काही काय करतात ऐकतात ते समान विष्णूशी ते काय येतं भगवंताशी असे काय येतं समान आहेत असं या वर्ताचंही काय महिमा नाही. त्याच्यानंतर म्हणले महाराज सगळं खरे अहो तिथला देव कसा आहे हो देव कसा आहे पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक म्हणजे पान एक असे दैवत कसे कसं दैवत आहे भक्ती पिसे भाविक. म्हणजे महाराज तुम्ही काय म्हणता की भक्ती पिसे काय भाविक तुमचा देव काय पिसाय आणि तुम्ही पिशा देवाचं काय करायला लागले वर्णन करून सांगायला लागले की तुमचा देव काय पिसाय. वर्णन करायचं तर चांगलं काय करायचं वर्णन करायचं पिसा म्हणून काय करायचं कशाला वर्णन करायचं तर भगवंत त्याचं उत्तर असे भगवंत पिसाच आहे पण पिसा कोणता आहे भक्ती पिसा. भगवंत जो आहे तो भक्ती काय पिसा आहे म्हणून असं सांगितलं. दुसरीकडे एक काय प्रमाणे वेडा झाला बबला वेडावला चावला भक्तीशी. की भगवंत काय झाला वेडा झाला भक्तीसाठी तो काय होतो वेडा होतो. म्हणून भगवंत जे आहेत ते काय येत भक्ती पिशे म्हणजे कारण तो आपण जर तुकोबारायच्या शब्दाकडे जर आवर्जून लक्ष देऊन बघितलं तुकोबारायचे जर झोपून शब्द ऐकले तर आपल्याला काय होईल कळलं जागे राहून ऐकले नाही कळलं बरोबर आहे ना. तुम्ही म्हणले महाराज आता 10 वाजले आता तुमचं लय झालं ना 10 मिनिटं काय राहिला अरे मग तर काही ताण नाही. बर काय असं आहे का बर विठाला सदाशिवा असंच असते कारण 10च्या जवळ टाइम गेला आपण काही म्हणलं का होच आहे म्हणून सांगितलं म्हणले महाराज तुम्हाला सांगायचं 10 मिनिटं तर सांगा नाही तर जे विठ्ठल काय करा करून टाका ना आम्हाला घराला जाऊ दे तुम्ही जाऊन झोपा विठ्ठल. जर आपण बारीक विचार केला तर तुकोबाराय म्हणतात भक्ती पिसा काय देवे कारण भक्त पिसा नाही तर भक्ती पिसा काय देवे. कारण भक्त पिसा जर म्हणले असते तर ते आपल्याकडे काय लागलं असतं प्रमाण आलं असतं ना की बाबा भक्त पिसा काय देवे तर आपल्यासाठी भगवंत काय झाला असता आला असता. पण तुकोबारायांनी शब्द वापरला भक्ती पिसा कारण म्हणले महाराज भक्त आणि भक्ती याच्या मध्ये काय फरक आहे हो कारण भक्ती एकच शब्द आणि भक्त एकच काय शब्द आहे याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामध्ये खूप मोठा असा काय फरक आहे. कारण भक्त जे आहे
की भक्त नसताना भक्ताचे लक्षण आपल्या अंगावर काय केले जातात आणल्या जातात. कारण तुकोबराय काय करत होते? कीर्तन करत होते. आपणही काय करतोय? कीर्तन करतोय. तुकोबराय कीर्तनामध्ये धोतर नेसत होते. आपणही कीर्तनामध्ये काय नेसायलो? धोतर नेसायलो. तुकोबराय फेटा बांधत होते. आपणही काय करतोय? फेटा बांधतोय. मग झालो ना आपण भक्त. कारण भक्त जे होता येतं, भक्ताचे सोंग घेऊन आपल्याला काय होता येतं? घेता येतं. पण भक्तीचं सोंग आपल्याला काय करता येत नाही. सोंगे छंदे आणि छंदानं देव जोडलच असं काही नाही. सोंगानं आणि छंदानं देव जोडेल असं काही नाही. म्हणून भक्ती जी आहे, भक्ती अंतःकरणानं काय केल्या जाते? केल्या जाते. म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्ती पिसा काय तो देव आहे. कारण आपल्याकडे असं नाही की बाबा तुझ्या एखादी मशीन अशी आहे का तुझ्या हृदयाला हे मशीन लावले म्हणजे तुला काय 70% भक्ती तुझ्याकडे आहे. तुलाच माळ घालण्याचा काय अधिकार आहे, तुलाच कीर्तन करण्याचा काय अधिकार, असं काही नाही. कारण आता असं आहे की जास्त फसवेगिरीमध्ये काय याचा फायदा, भक्त जास्त फसवण्यामध्ये काय व्हायला लागले. तर कारण मला एक सांगा, चांगली माळ घालून चांगलं शर्ट घालून पांढरं शर्ट घालून बस स्टँडवर खिसे चांगले काय होता येतात कापतात. लोक म्हणतात की वारकरी काय झाले बिघडले, वारकरी बिघडले. काय लोक म्हणतात वारकरी बिघडले. पण बिघडले लोक वारकरी झाले लोकांच्या काय नाही ध्यानातच नाही. कारण चांगल्या पद्धतीचं जर फसवायचं असेल तर वारकरी होऊन काय होता येतं फसवता येत. टिळा आणि टोपी काय दाखवतो? उंच दाखवतो. म्हणून असं सांगितलं तुकोबारायने अनेक पद्धतीने काय झालं वर्णन केलं. पोटासाठी संत झाले कलित भूत, की पोटासाठी संत एक कलियुगात काय झाले तर झालेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक त्याचं काय याच्यावरही भक्तावरही काय करता येईल वर्णन करता येईल. पण आपल्याकडे वेळ काय कमी आहे. कारण मामासाहेब दांडेकर म्हणायचे जर कीर्तन कारण वेळेमध्ये जर कीर्तन सोडलं तर त्याला 25 मार्क काय मिळत असतात बोनस मिळत असतात. म्हणून ते 25 जे बोनसचे मार्क ते मला काय करायचे नाही सोडायचे नाही. म्हणून वेळेत कीर्तन काय होईल सुटत. कारण कीर्तन हे सुरुवात 8:20 काय झाली सुरुवात झाली. आणि आपलं ज्ञानदेव तुकाराम 10:20 काय होईल विठ्ठल तो काय भक्ती पिसा असा काय तो देव आहे. आणि भक्त पिसा अरे निस्त भक्तानं काय दिला आवाज जर भक्तानं दिला तो भगवंत काय होतो धावून येतो.
असाल ना तर आपण नुसतं त्या भगवंताला काय दिला, आवाज जरी दिला तर तो भगवंत काय होतो, धावत येतो. कारण परमार्थ करण्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्यामधला हा एक काय फायदा आहे. कारण भगवंताला आपण आवाज दिला की भगवंत काय होतो, सरशी उडी सरशी उडी घालोनी स्तंभ फोडी. की भगवंत काय त्या प्रल्हादजीनं काय दिले, हाक दिली की लगेच भगवंत काय लागे धावून आले. म्हणून भक्तांना काय दिला, आवाज दिला तर भगवंत काय होतो, धावून येतो. पण धावून भगवंत येतो, पण भक्ती अंतःकरणामध्ये काय व्हायचे पाहिजे. कारण भगवंत स्वतः म्हणतात मला एकच भाषा काय होते कळते की भक्ती मी एक जाणे देत साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया. की मला फक्त भक्तीचीच भाषा काय होते कळते, मला दुसरी कोणतीही भाषा काय होत नाही. आधी गरुडा टाकी त्या द्रौपदी मातेनं काय केलं, भगवंताला आवाज दिला की भगवंताला काय दिला, आवाज दिला. आणि आवाज दिल्यानंतर लगेच भगवंतानं त्या गरुडाला काय केलं, माग टाकलं. त्या भगवंताला माग टाकलं, काय झाले धावून आले. असे भगवंत काय होतात, धावून येतात. नुसतं मानवा करताच भगवंत धावून येतात असं नाही. गजेंद्राचा धावा गजेंद्राचा धावा तो केला विटाई. माणसा करताना तो गजेंद्र एक कोण आहे, गजेंद्र एक कोण आहे, हत्ती आहे. आणि त्या हत्ती करता भगवंत काय झाले, धावून आले. एवढंच नाही, आपण ज्यांच्या दरबारामध्ये बसलो ते तरी कोण आहेत, जे मरकट
माऊली एक काय देतात, जे मूर्ख जे मरकट येऊनी काय झाले जन्मले, जे माकड येऊनीमध्ये काय झाले तर जन्माला आलेत, माऊली याला एक काय देतात पुरावा देतात. माऊली म्हणतात उत्तम कुळण व्हावे, जाती अत्यंत ही व्हावे, वरी ध्याची नी नावे, पशुचे ही लाभो. हे नुसत्या माणसाच्या जन्माला नाही, पशु देखाच्याही जन्माला आलं, पण भक्ती अंतकरणामध्ये काय पाहिजे. आणि अशी भक्ती अंतकरणामध्ये असल्यावर त्या भगवंताला जर आवाज दिला ना, तो भगवंत काय होतो, धावून येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात पाचारिल्या सरसे पावे, ऐसी सवे बराडी. त्याला पाचारलं की तो लगेच काय होतो, धावून येतो. ऐसी सवे बराडी, अशी त्याला काय लागलेली सवय लागलेली. बराडी शब्दाचा अर्थ आशाळभूत, असा त्या भगवंताला आशा लागलेली. कारण भगवंताला असं वाटतं की भक्तानं मला काहीतरी काय करावं, मागावं. तुकोबाराही म्हणतात मागण्याची आस पायी मुखाकडे, किंवा या भक्ताने मला काय करावं, काहीतरी मागावं. म्हणून भगवंत साक्षात काहीतरी मागावं म्हणून हे करतात. अशी त्याला काय लागलेली सवय लागलेली. आणि असं म्हणले महाराज खरे, एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला काय करा सांगा. आणि तेच उदाहरण अभंगाच्या तृतीय चरणात. शुष्क काठी गोरा गुरी, उदाहरण देतात. शुष्क काष्टी गुरगुरी, लाज हरी न धरिता. की भगवंत काय होतात की शुष्क काष्टी म्हणजे वाळल्या लाकडामध्ये भगवंत काय करायला लागले, गुरगुर करायला लागले. कोणत्या वेळेला गुरगुर करायला लागले, ज्यावेळेस हिरण्यकश्यप प्रल्हादाला. कारण कथा आपल्या सगळ्यांना काय माहितीच आहे, कारण आपण बरेच वेळेस भागवत काय झालेलं आहे ऐकलेले. म्हणून की ज्यावेळेस ते हिरण्यकश्यप प्रल्हादजीला मारण्याचे अनेक प्रयत्न काय करू लागला, पण जे प्रयत्न करू लागला त्याच्यामधून प्रल्हादजी काय होऊ लागले, प्रल्हादजीला काहीच होईना गेलं. आणि प्रल्हादजी त्याच्यामधून जिवंत काय होऊ लागले, बाहेर येऊ लागले. शेवटी हिरण्यकश्यपूनं बसवलं प्रल्हादजीला. म्हणले प्रल्हादा अरे मला एक सांग, तू मरत का नाही. प्रल्हादजीने सांगितलं बाबा अहो मी मरायला तयार आहे हो, पण माझा देव मला काय होत नाही, मरू देत नाही. हिरण्यकश्यप म्हणला अरे तुझा देव तुला काय होत नाही, मरू देत नाही. आंधी काय करतो, तुझ्या देवाला काय करतो, मारतो. मग तुला काय होतो, मारतो. मग पहिला प्रश्न विचारला. म्हणले प्रल्हादा तुझा देव कुठं आहे रे. प्रल्हादजीने उलट प्रश्न केला. म्हणले बाबा असं विचारू नका माझा देव कुठं आहे, अहो मग असं विचारा की माझा देव कुठं नाही. सगळ्या ठिकाणी माझा काय आहे, देव आहे. जळी स्थळी विठ्ठल भरला, सगळ्या ठिकाणी माझा काय झालेला आहे, देव भरलेला आहे. म्हणले प्रल्हादा या खांबामध्ये तुझा काय देव आहे का. म्हणले बाबा या खांबामध्ये माझा काय देव आहे. आणि मग त्यावेळेस
की भगवंताला वाटलं अरे हा काय दुर्जन आहे, कोणत्या खांबावर हा काय करेल, लात मारल आणि माझ्या प्रल्हादजीचे शब्द काय व्हायला नको, खोटे ठरायला नको. म्हणून प्रत्येक खांबामध्ये भगवंत काय झाले, प्रकट झाले. आणि त्या ठिकाणी भगवंत काय लागले, गुरगुर करायला. शुष्क काष्टी गुरगुरी, त्या ठिकाणी भगवंत काय लागले, गुरगुर करायला लागले. आणि मग शेवटी त्या हिरण्यकश्यपूनं काय केलं, त्या खांबावर काय केली, लात दुर्जन मारली. तो लातो मारी त्या दुर्जनानं काय केलं, दुर्जन तो मारी खांबावरील लात, दुर्जन तो मारी लात, दुर्जन तो मारी खांबावर लात, खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटले. की त्या याच्यामधून, त्या खांबामधून भगवंत काय झाले, प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर की भगवंतानं असं एक विचित्र काय घेतलेलं होतं, रूप घेतलेलं होतं. कारण विचित्र काय रूप घेतलेलं होतं, कारण ते हिरण्यकश्यपूला तसे काय होते, वर होते. कारण आता ते वरही सांगितले असते, पण आपलं भागवत नाही चालू. भागवतामध्ये ते काय सांगू, वर सांगू. म्हणून भगवंतानं काय केलं, त्या हिरण्यकश्यपून वर मागितले होते. म्हणून भगवंतानं तसं काय केलेलं होतं, रूप धरलेलं होतं. अर्ध माणसाचं होतं, अर्ध सिंहाचं होतं, असे नख वाढलेले होते. असं 11 विक्राळ भगवंताचं काय होतं, रूप होतं. आणि तुकोबाराय म्हणतात, लाज न धरिता, भगवंत काय धरत नाही, असं रूप याला लाज काय करत नाही, धरत नाही. अनेक भक्ताचे काम करायला भगवंताला काय वाटत नाही, लाज वाटत नाही. साधा वया भक्ती काळ, भक्ताचं काम करण्याकरता लाज भगवंताला वाटत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, भगवंताला काय वाटत नाही, लाज वाटत नाही. अनेक भक्ताचे भगवंतानं काय केले, काम केले. काम्य कोणामध्ये अर्जुनाची पत्नी भगवंत काय झाले, चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. ती चोकोबा रायाची बहीण भगवंत काय झाले, म्हणले महाराज झाले असंत, झाले असेल त्याच्यात एवढी मोठी कोणती गोष्ट आहे. पण भगवंताचं वर्णन करत असताना असं केलंय की सगळ्यावर भगवंताची काय सत्ता आहे. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. कारण काम माणूस करतोय, पण काम कोण करतोय याला हे काय महत्व आहे. तसं भगवंत एवढं मोठं पद सोडून भगवंत भक्ता करता काय होता, वर्णन करतात. सज्जन कसाया विकू लागे मास. सज्जन महाराजाला भगवंतानं काय लागलं, मास विकू लागलं. 5 मिनिटात कथा सांगू का? नाही, बनवणे तुमची इच्छा असेल तर 5 मिनिटात काय होतो. सज्जन महाराजाला काय केलं, भगवंतानं मास कसं विकू लागलं ही कथा. कारण वन प्रमाण दिलं म्हणून ती कथा काय झाली, म्हणजे आठवली. मग
सज्जन महाराजांना मांस कसं विकू लागलं, कारण सज्जन महाराजाला जे तर काटा धरून काय लागलं नाही, मांस विकू लागलं नाही. ते कसं मांस विकू लागलं? सज्जन महाराजाचा काय धंदा होता? मांस विकण्याचा काय होता? धंदा होता. कारण त्यांचा जो प्रांत आहे तो ओडिसा प्रांत, उत्तर भारतातले काय येतं ते संत येतं. आणि सज्जन महाराज त्यांचा मांस विकण्याचा काय होता? धंदा होता. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती काय होती? भगवंत मांस विकू लागायचे, पण अंतःकरणामध्ये काय होती? भक्ती होती. म्हणून असे सज्जन महाराज मांस विकायचे, पण मांस विकत असताना असं की मांस समोर विकायचे, पण इकडे भगवंताचं काय करायचे? चिंतन करायचे. आणि कोणी जर मांस घेण्याकरता आला आणि घेण्याकरता जर आला, त्याने सांगितलं आम्हाला काय करा? मांस द्या. सज्जन महाराज म्हणायचे की अहो तुमच्या हाताने तुम्ही काय करा? घ्या. कारण मला एक सांगा, त्या ठिकाणी जर तुमच्या हाताने तुम्ही घ्या म्हणल्यावर लोक बरोबर घेतील का? आपण समजा कदाचित आपण पंढरपूरला गेलो आणि एखादा दुकानदार म्हणला आपल्याला, आपण काय येतं वारकरी, आणि आपण वारकरी पंढरपूरला काय झालो गेलो, आणि आपल्याला जर एखादा प्रसाद आवाला म्हणला की तुमच्या हाताने तुम्ही काय करा? प्रसाद द्या. तर आपल्याला 1 किलो घ्यायचा असला आपण 1च किलो घेऊ का? काय पण आपण विशेष करून काय येत वारकेत. आणि ते ठिकाण पाहिलं तर पहिलंच कसं आहे, पहिलंच त्या ठिकाणी काय मग लोक 1 किलोचे पैसे द्यायचे, 2 किलो काय व्हायचे घेऊन जायचे. असं पण सज्जन महाराज जे होते भजनामध्ये काय राहायचे? मग्न राहायचे. आणि एक दिवस असा सज्जन महाराजाचा काय धंदा चालू होता. पण धंदा चालू असताना समोर काय झालं, एक दिवस असं रस्त्यानं काय होते चालत होते, चालत असताना एक दगड काय झाला, पायाला ठेस लागले आणि सज्जन महाराज पडतात का असं वाटलं, पण पडले नाही. बघितलं की अरे आपल्याला ठेस कशाची लागली, तर बघितलं एक दगड काय होता आणि तो दगड हातामध्ये घेतला. तो दगड नसून तो काय होता? शालिग्रामाची काय होती? मूर्ती होती. सज्जन महाराजाला वाटलं की आपल्याकडे येरी पहिलं काय नाही, माप नाही, हा दगड मापाचा काय बरोबर आहे. म्हणून सज्जन महाराजांनी तो दगड आणला आणि आपल्या तराजू मध्ये काय केला? टाकून दिला. आणि सज्जन महाराज काय करायचे? मांस विकायचे. पण मांस विकताना काय करायचे की कोण जर 1 किलोचे पैसे दिले तर त्या शालिग्रामाच्या मूर्तीनं 1 किलो व्हायचं. कोण जर अर्धा किलोचे पैसे दिले तर त्या मूर्तीनं काय व्हायचं? अर्धा किलो व्हायचं. कोण 2 किलोचे पैसे दिले तर तशी मूर्ती ती काय व्हायची? वाढायची. असं भगवंतानं सज्जन महाराजाला काय लागलं? मांस विकू लागलं. आणि मग असे काम मांस विकण्यापर्यंत, कारण आपल्याला एकादशीच्या दिवशी माणसाचं नाव घेतलं तर काय वाटायला लागले? वेगळं वाटायले. पण मांस विकण्याची कृती भगवंतानं काय केली? असे काम करत असताना भगवंताला काय वाटत नाही? लाज अशी वाटत नाही. एवढंच नाही, किती खाली येतो अभंगाच्या शेवटच्या
तुका म्हणे अर्धनारी ऐसी धरे रूपड्या. तुकोबाराय म्हणतात की अर्धनारी सारखे भगवंत काय धरतो, रूप धरतो. कशा करता धरतो तो भक्ता करता काय धरत असतो, रूप धरत असतो. आपण नेवास्याला बघितलं तर अर्धनटीश्वराचं काय मंदिर आहे. असे भक्ता करता काय धरतो, हा रूप भगवंत धरत असतो. म्हणून सांगितलं पण भक्ती अंतकरणामध्ये काय पाहिजे. भक्ती जर अंतकरणामध्ये असेल तर भगवंत आपल्यासाठी काय होतो, येतो. म्हणून असाच या अभंगाचा अर्थ असल असं काही नाही. कारण बाबांनी देताना व्यवस्थित दिले पण त्याच्यामध्ये माझ्या बुद्धीचाही काय असू शकतो, दोष असू शकतो. म्हणून माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला काय करा, माफ करा. आणि त्याच्यानंतर झालेली सेवा हनुमंतरायाच्या माऊली ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या आणि बाबाच्या चरणावर समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम.